अकोला जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी वाढत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभाग व बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली। दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे। कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण 1722 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 1000 पेक्षा जास्त तक्रारी मूर्तिजापूर तालुक्यातील आहे, असं आमदार पिंपळे यांनी सांगितलं। बियाणं निकृष्ट निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे। त्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी बोलताना आमदार पिंपळे यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि तालुका गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला। आतापर्यंत जिल्ह्यातील 183 बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचं सांगत कृषी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचं हे अपयश असल्याची टीका त्यांनी केली। दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं, तसंच पुढील वर्षी अशा कंपन्यांचे बियाणे विक्रीस परवानगी देऊ नये असा इशाराही त्यांनी दिला। याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांचे या कंपन्यांशी लागेबांधे असल्याचाही दावा त्यांनी केला। शेतकऱ्यांना 3 दिवसांच्या आत मदत जाहीर करावी, तसंच गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार पिंपळे यांनी केली आहे। बूस्टर आणि रवी सीड हे फेल निघाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून यांना ब्लॅकलिस्ट करून आणि यांच्यापासून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे यासाठी आपण मीटिंग लावली होती। पण यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे की अकोला क्वालिटी कंट्रोल आणि तालुक्यातले क्वालिटी कंट्रोल जे आहे हे 15 एप्रिलला सोयाबीनच्या बॅगा आल्या होत्या। यांनी ते नमुने घेऊन हे प्रयोगशाळेला द्यायला पाहिजे नव्हते। काही प्रयोगशाळेचे नमुन्याचे रिपोर्ट बी उशिरा आले आहे। तोरक शेतकऱ्यांनी माल कृषी केंद्रावरून विकत घेतला होता। यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि या कंपन्यांवर आपण गुन्हे दाखल करा अशा आपल्या 10 कंपन्या आहेत। आणि आता जे रिझल्ट आलेले आहे म्हणजे शेतकऱ्यांनी बी घेतलं, पेरलं, फेल झालं, तर जे नमुने आले 183 नमुने फेल निघाले आहेत जिल्ह्यातनी। म्हणजे फेल बियाणं अकोल्यात विकल्या गेलं, याच्यात कृषी विभाग आणि क्वालिटी कंट्रोलचं हे फेल्युअर आहे।